मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा व मित्रपरिचितांना पुढे पाठवा. मित्रांनो, राजकारणात आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत काही घडू शकतं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जे राजकीय स्थित्यंतर आणि पक्षांतर झाली त्याने महाराष्ट्रातील राजकारणाचा पट पूर्णपणे बदलून गेलाय. राज्यात हिवाळ्याचा कडाका वाढला असून थंडीची लाट जितक्या वेगाने येत आहेत तितकीच पक्षांतराची लाट नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून ही महाराष्ट्रात होताना दिसते. सत्तेत असताना वाईट मार्गाने, गैरमार्गाने मिळवलेले पैसे फसवण्यासाठी आणि आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी, तसंच सत्तेचा मळवट भरण्यासाठी सत्तेच्या बरोबर जावं लागतं. मग ती सत्ता कुणाची का असेना, असा विचार करून महाराष्ट्रामध्ये पक्षांतराची मोठी लाट ही या निमित्ताने निर्माण झाली आहे. विचारधारा, चळवळी, राजकीय भूमिका यांच्या पुरता चिंधाड्या उडाल्याने राज्यातील मोठी मोठी प्रस्थापित घराणे ही नेहमी सत्तेबरोबर असतात. हे अगदी आपण मोगल, इंग्रज आणि काँग्रेसच्या काळापासून बघत आलोय. तेव्हा भरपेट जेवणासाठी व तृप्तीचा ढेकर देण्यासाठी राजकीय भवितव्याच्या शोधात पक्षांतर ही काही आता नवीन बाब राहिलेली नाहीये. ती एक नित्याचीच बाब बनली आहे. ती बाब मात्र आता अंगवळणी देखील पडली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तोंडावर असल्याने काल नाशिकमध्येही 2 वेळेस आमदार राहिलेल्या शिरीष कोतवाल, भास्कर बनकर व सिन्नरच्या हेमंत वाजेंनी असुरक्षित राजकीय भावनेतून पक्षांतर करून नवीन घरोबा या ठिकाणी प्रस्थापित केला. ही समस्या एकट्या दुकट्या शिरीष कोतवाल व वाजेंची समस्या नाही, तर ही समस्या घराणेशाहीच्या सुभेदारीची समस्या ही महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निर्माण झालेली दिसते. निवडणुका जिंकणं आणि ती कशाही पद्धतीने जिंकणं ही भारतीय जनता पक्षाची नेहमीची नीती आणि नेहमीची स्ट्रॅटेजी राहिली आहे. अगदी काल परवा झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या आशिष शेलारांनी शरद पवारांच्या पॅनल बरोबर एकत्र येऊन निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकली देखील. ज्या शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया सातत्याने औरंग्याची पेलावळ म्हणून हिणवत होती, त्यांच्याबरोबर सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत ही तडजोड केली. शरद पवारांच्या पॅनलबरोबर युती केली. वर्चस्ववादाचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये सर्वव्यापी झालं असल्याने सिन्नरचं राजकारण ही मागं कसं राहील? मंत्री माणिकराव कोकाटे व खासदार पराग प्रकाश वाजे यांना शह देण्यासाठी उदय सांगळेंनी गेल्या आठवड्यात आपल्या हातात कमळ घेतलं. माणिकराव कोकाटेंच्या बंधूंनी महिन्याभरापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज हेमंत वाजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिन्नरच्या स्थानिक सत्तेचं हस्तांतरण करण्याचा डाव हा भाजपाने टाकण्यास या ठिकाणी सुरुवात केली, असंच या निमित्ताने स्पष्टपणाने दिसून येतं. त्यातून पुढील निवडणुकीसाठी 100% भाजप हा डाव महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र खेळला जातोय, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सिन्नरच्या राजकारणातही उलथापालथ होईल असा अंदाज गेल्या काही महिन्यांपासून वर्तवला जात होता. मी माझ्या परवाच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं, उदय सांगळेंशी विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या फंदफितुरीमुळे श्री सांगळे हे जखमी अवस्थेत होते. जखमी अवस्थेत असलेला वाघ हा नेहमी दबा धरून शिकारीच्या उद्देशाने बसलेला असतो, त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाहीत. हेमंत वाजेंचा कालचा प्रवेश हे तेच दर्शवतो. सिन्नर नगरपालिकेत उद्या सत्ता कुणाची येईल हा भाग या ठिकाणी सोडून द्या. राजकारणामध्ये पडझड ही चालूच असते. नवीन पालवी फुटायची म्हटली की आधी पडझड ही होतच असते. ती होणं देखील गरजेचं असतं. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज सिन्नर तालुक्यामध्ये पूर्णतः जायबंदी झालेला दिसतो. जिल्ह्यातील अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर हे संभाव्य काळात दिसतीलही. पुढचा 2-3 महिन्याचा काळ हा गळीत हंगामाचा सुरूच राहणार असल्याने ते कोणीही नाकारू शकणार नाहीत. सिन्नर तालुक्यात कोकाटे, वाजे यांच्या समोर सक्षम विरोधक भारतीय जनता पक्षात नसल्याने
भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेतृत्व हे बैचेन होतं. काय करावं या विचारात असताना उदय सांगलेंना जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने पायघड्या घातल्या आणि सांगलेंना भारतीय जनता पक्षामध्ये प्रस्थापित करून घेतलं. खासदार वाजेंचे काका असलेल्या माजी नगराध्यक्ष श्री हेमंत वाजेचा पक्ष प्रवेशाला अनेक राजकीय कंगोरे असू शकतात, राजकीय कंगोरे आहे देखील. पण त्यावर मात्र पुढच्या एपिसोडमध्ये आपण सविस्तरपणाने बोलूया. पण पक्षांतर ही मात्र असुरक्षित भावनेतूनच होत असतात. प्रत्येक वेळेस एकाच बाजूने विचार केला तर आपल्याला मात्र समोरचा चुकीचाच दिसणार. एका हाताने ही टाळी कधी वाजत नसते. सिन्नरचे राजकारण हे कोकाटे वाजेंच्या अवतीभोवती फिरत असल्याने आता मात्र तिसरा भिडू भारतीय जनता पक्षाच्या रूपाने उदय सांगलेंसारखा नव्या दमाचा नेतृत्व हे सिन्नरच्या रणांगणामध्ये उतरल्याचं स्पष्टपणाने दिसतंय. त्यामुळे सिन्नरच्या राजकारणामध्ये चुरस निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मंत्री कोकाटे यांना नगरपालिकेची ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने अग्निपथ ठरेल हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. खुशामतखोरांची व दलालांची पकड तोडून नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा जर कोकाटेंनी दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या गटाला सिन्नर शहरातील नगराध्यक्ष पदाची बंपर लॉटरी ही लागू शकते. नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल हे फक्त सिन्नर शहरापुरते मर्यादित असणार नाही. त्याचे परिणाम थेट उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक व इतरत्र होणाऱ्या छोट्या मोठ्या निवडणुकीबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालांवर देखील हे परिणाम होणार आहेत. सिन्नरच्या राजकीय रंगमंचावर ही लढत अतिशय प्रतिष्ठेची आणि हाय व्होल्टेज लढत ही नगराध्यक्ष निवडणुकीची ठरणार हे मात्र अजिबात वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. भाजपला व इतर पक्षांनाही पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तेथे काही कुटुंब नियोजनाचा कायदा अजिबात लागू होत नाहीत. वारा कुठल्या दिशेने वाहतो याचं भान हे जसं उदय सांगलेंना होतं तसंच हेमंत वाजेंना नक्कीच होतं. तसंच भास्करराव बनकरांना देखील हे होतं. शिरीष कुमार कोतवालांना देखील होतं. हेमंत वाजेंच्या कार्यशैलीबाबत व एकूणच सामान्य नागरिकांच्या थेट संबंधाबाबत अनेक विवाद आणि अनेक मतप्रवाह हे असू शकतात. त्यांच्या पक्षांतराबाबत अनेकांची अनेक मतं असू शकतात. घरं फोडणारे हे नेहमीच आपल्या जवळचे असतात. बाहेरच्यांना काय माहिती कोणाची भिंत किती नाजूक आहेत हे एव्हाना खासदार असलेल्या पराग वाजेंना हेमंत वाजेंच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने समजले असेल. गद्दार हे नेहमी आपले जवळचेच असतात. ते कोण आहेत याचा बोध हा खासदार असलेल्या पराग वाजेंनी पुढच्या काळात घेण्याची खूप मोठी नितांत आवश्यकता आहे. जवळच्यांनी फितुरी केली म्हणून शंभू राजांसारखा निधड्या छातीचा वाघ हा मोगलांच्या हाती लागला होता. एव्हाना शंभू राजे हे मोगलांच्या हाती कधी लागलेच नसते हे या ठिकाणी ध्यानात घ्या. आपल्याला याबाबत काय वाटतं? आपले मत नोंदवा. पुन्हा भेटू नव्या विषयांसह. नमस्कार.